दोन्ही शाळेच्या दोन दिवस संपले दोन शाळेच्या दोन दिवस संपले आणि दुसऱ्या सुरुवात झाली आहे. तर आमच्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध ठाकराम शाहीर शाहीर साहेब पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब यांच्याशी मला नियमचा सामना मध्ये मारू आपण. शाहीर साहेबांनी प्रसिद्धी मांडणी केली होती की एक राजा झाला होता. त्या राजा जेव्हा बाहेर गावी गेला तेव्हा त्याच्या राणीला म्हणजे दुसऱ्या राजाने पळवून नेले पण तिचा काही गेला पता लागत नव्हता. पण एका शिपायाचा पता लागला त्याला तिला हातही नव्हता. त्या महारामध्ये आणून उभं केलं आणि जागीरदाराने त्याला म्हणजे त्याची पाठ थोपटली. तो जागीरदार कोण ते राणी कोण आणि तो राजा कोण आणि तो पळवलेला राजा कोण. तर शाहीरसाहेबांचं म्हणणं काय आहे. शाहीरसाहेबांचं म्हणणं आहे प्रताप राजा आणि अंजनदीप पवार राणी आणि सलीम चिश्ती जहांगीर असंच ना. तर शाहीर साहेब प्रश्नच नाही तुम्हाला वाटते बाई म्हणे खरं असत तर खरं म्हणतो खरं आहेच नाही तर खरं म्हणू कसं. खरं आहेच नाहीये उत्तर खरं नाही शाहीर साहेब मला मी खरं खरं म्हणणारी बाई असा आहे. प्रश्न ऐतिहासिकच आहे तो राजा राणीचा आहे परंतु हा राजा नाही तो प्रताप राजा नाही आहे. कारण तो जहांगीर सुद्धा सलीम चिश्ती नाही आहे. तो खूप चांगला माणूस आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे की भारत देशात सुखी समृद्धी लाभ हीच मनाची इच्छा. भारत देशात सुखी समृद्धी लाभ हीच मनाची इच्छा. आम्हा सर्वांना लाभ असं इच्छा. शाहीरा सुरमा माणसाने पार्टी करून माझ्या शाहीरा सुरमा माणसाने पार्टी करून माझ्या इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांना इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांना आणि माझ्या आई बहिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा. म्हणून म्हणायचं आहे की ज्याने काम नाही केलं म्हणून त्याचं नाव आहे निकृष्ट. ज्याने काम नाही केलं म्हणून त्याचं नाव आहे निकृष्ट आणि ज्याच्या अंगातून फुटे घाम त्याला म्हणावं कष्ट. इथे बसले सगळे बंधू भगिनी मित्र आणि इष्ट. इथे बसले सगळे बंधू भगिनी मित्र आणि इष्ट. तुम्हा सगळ्यांना नमस्कार माझा. तुम्हा सगळ्यांना नमस्कार माझा. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. आणि म्हणून म्हणायचं आहे की हा नको कुणाचा बोल बोला हा परी राहील. नको कुणाचा बोल बोला हा परी राहील. आणि तुझ्या थोड्या गाऊ किंवा पाहणाऱ्या नाही मजा येईल. काही गाणं गाऊ किंवा पाहणाऱ्या नाही मजा येईल. आणि ज्याचं बनेल तुमच्या आणि माझी कीर्ती शाहीर साहेब आणि आपल्या उत्तर बरोबर आणि ते मोठमोठे सांगितले पण कहाणीमध्ये काही बरोबर होतं. ती कहाणी उत्तराची नाही आहे. कहाणी या प्रश्नाची नाही आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे लोहा काटा जाता है फौलाद प्यारी से. लोहा काटा जाता है फौलाद प्यारी से काटे जाते हैं हिरकनी से. बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से. बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से. अरे वाह. और सवाल किए जाते हैं ज्ञान के धनी से. और क्या बात है शाहीर खांडेकर जी आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे आज मला दुसरं गाणं ऐकावं. अरे लाखात नंबर 1 आमच्या गावचा आहे बैल जोडा.
जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, कि हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की, और करेंगे स्वागत है दिल से, ताली बजाएंगे उसी की। तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का, यहाँ मजमा जमा है पब्लिक का, अभी तमन्ना करेंगे इसी की, और यहाँ से रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की, हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की। अरे हम कहते हैं आप नचे हो शायर तुम चाहे बोल वाला, शायर से बता आप नचे हो शायर तुम चाहे बोल वाला, कराचा भीजा कराचा भीजा कराचा भीजा हो पाता पाता खोला खोला हो बहुत दूर से आए जनता देख रहे हैं हमारी कला, बहुत दूर से आए जनता देख रहे हैं हमारी कला, तमन्ना है अंदर और दिल में है वो वाला, हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाए, हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाए, और कौन चला शायरी में तो रंगत यहाँ पे आए, जो चला शायरी में तो रंगत यहाँ पे आए। अरे हमारा बना चाहे कमर I
सगळ्यांना माहित आहे तो कोणाला शिव्या दे स्वतःच्या अंगावर थुंकतो लोकांच्या बी अंगावर थुंकतो माणूस लोकांच्या बी अंगावर थुंकत होते आणि स्वतःच्या बी अंगावर थुंकत होते विठ्ठल बाबा आणि त्यांच्या आईचे नाव आहे माता कवळा आणि त्याच्या बाबाचं नाव आहे किसनदास त्याच्या बाबाचं नाव आहे किसनदास आणि आईचं नाव आहे कवळा आहे आणि विठ्ठल बाबा हे तुमच्या प्रश्नात तुम्ही माणूस म्हणता म्हणा तुम्ही अनुसार मला सांगितलं तुम्ही माणूस म्हणता बाई नाही म्हणत तर विठ्ठल बाबा आणि त्याच्या आई वडिलांना किसनदास आणि कवळा आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पण माझा प्रश्न या गाण्यामध्ये आहे माझा प्रश्न या गाण्यामध्ये आहे की एक झाड असं आहे ते हसीना आणि हर कलर कुठे फळ येते लगेना असं एक झाड आहे त्या हसीना त्या झाडाला कलरचे फळ येतात त्या झाडाला कलरचे फळ येतात शाहीर साहेब आणि त्या झाडाचा रंग कोणता आणि त्या झाडाचं नाव काय त्या झाडाचा रंग कोणता त्या झाडाचं नाव काय आणि त्या झाडाला कोणत्या कोणत्या कलरचे फळं येतात हे तुम्हाला तुमच्या रोडमध्ये सांगायचं आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे
मी आणि माझी पार्टी
त्याच्या उपवा बरे आहे आणि म्हणून यांच्याकडनं 20 रुपयाची भेट मिळाली माझ्याकडून नमस्कार.
माझे बाबा हो बाबा हो आहे माझे बाबा हो शंभू बाबा हो आशू राजेवाड्याचे पण 100 रुपयाचं सप्लिमेंट आहे आमच्या पार्टीकडून त्यांना नमस्कार माहित आहे कोण हात वगैरे बाबाचे कोण सुखी झाले बाबा सगळे बाबा सगळे यांच्याकडून 100 रुपये सापडले आहे आमच्या पार्टीकडून त्यांना सगळे नमस्कार आणि म्हणायचं आहे हो माझा दिला भोवताचा बाबाने लोकांना मिळाली यांच्यावर सुद्धा 20 रुपये सापडले आमच्या पार्टीकडून त्यांना नमस्कार आणि बाबांचा आशीर्वाद सगळ्या त्यांच्या पाठीशी असो विजयजी धंदा याच्यावर सुद्धा 100 रुपये सापडले आणि रामोजी निकरले यांच्यावर सुद्धा 50 रुपयाचा प्रमाणे आमच्या पार्टीकडून त्यांना नमस्कार आणि बाबांचा आशीर्वाद सगळ्या त्यांच्या पाठीशी असो माझे बाबा माझे बाबा प्रशांतजी तुमच्याकडे याच्याकडून 100 रुपयाचा सप्लिमेंट आमच्या पार्टीकडून त्यांना नमस्कार आणि बाबांचा आशीर्वाद सगळ्या त्यांच्या पाठीशी असो प्रदीपजी झंझार याच्याकडून 50 रुपये मंगेशजी यांच्याकडून 40 रुपये आमच्या पार्टीकडून त्यांना नमस्कार
त्याच्या पाठीशी राहो आकाशची इल्मे याच्याकडे सुद्धा 50 रुपये सभेमध्ये आमच्या पाठीवर त्याला नमस्कार आणि म्हणून म्हणायचं आहे जादू आहे भगवंत दारू पिणाऱ्या लोकांनी सगळं दारू सोडून टाकली काही काही सेवा नाहीत करतात जे धर्म घेऊन बाबाला गदारी पणा करून राहिले आहेत पण असे पुष्कळसे काय आहेत की जे बरबाद होण्यापासून वाटले की त्यांनी एवढा त्रास म्हणजे एवढे सर्व प्रॉपर्टी इकडे तिकडे अप्पा केली परंतु बाबाच्या मागे जेव्हा गेले आणि आपले घरदार सुखी समूह समाजाने त्यांचे घर नांदतात माझे बापू असे खूप काही लोक आहेत आणि म्हणून म्हणायचं आहे माझ्या बाबांचा उपकार कधी नाही भेटणार आणि शेवट सुभाष गातो हे गाणं माझे बाबा माझे बाबा जगात नंबर वन सगळे कोणा हातवरती करा सगळे दाखवा महान बाबा देवजी की परमात्मा हा शैलेशची गाडी आहे परमात्मा एक